मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। 6 दिवसात 2188 गावांना पावसाचा फटका बसलाय। 5,36,181 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या 6 दिवसात 2188 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे, तर 5,37,163 शेतकरी बाधित झालेत। तसेच 5,36,181 हेक्टरवरील जिरायत, बागायत आणि फळबागांचं नुकसान झालंय। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मोहसिन, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, आकडेवारी नेमकं काय सांगतेय? ऋतुजा, नक्कीच आकडेवारी जी सांगते त्यापेक्षा हे चित्र ग्राउंड लेवलला अत्यंत भयावह आहे। आपण फक्त आकडेवारी बघतो, पण प्रत्यक्षात कसं नुकसान झालंय हे जर बघितलं तर भयंकर आहे। मराठवाड्यात गेल्या आठवड्याभरापासून म्हणजे 20 तारखेपासूनची जी आकडेवारी आपल्याकडे आहे, तर त्यात 2188 गावं, म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे। 2188 गावं जी बाधित झाले, ज्या गावांमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे। नदी पात्राने मार्ग बदलल्यामुळे या गावात पाणी घुसलं, शाळांमध्ये पाणी घुसलं, घरांमध्ये पाणी घुसलं। 2-2 दिवस लोक घरावर बसून होती, अशी सगळी ही विदारक चित्र मराठवाड्यातील आहे। आणि आपण जर शेतीचा विचार केला तर 5,36,181 हेक्टर म्हणजे 5 लाख हेक्टर क्षेत्र हे या सगळ्या पुरामुळे बाधित झालेलं आहे। तेव्हा मोठा हा आकडा आहे। आता या 5 लाख हेक्टर वरील जी जमिनी आहेत त्या फक्त पीकच नुकसान झालं नाही, तर अनेक ठिकाणी जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत, नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना जमिनीच राहिलेली नाही। त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर आलेला आहे। कुठं शेती आपली शोधावी अशी वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे हा जो नुकसानीचा आकडा आहे मराठवाड्याचा तो भयावह आहे। आणि आता सरकारकडून मदतीची घोषणा केली जाते। आता काय काय मदत मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र हे नुकसानीचे आकडे जे आहे तर ते खरंच भयंकर आहे, वेदनादायक आहे आणि चिंता करणारे आहे। निश्चित, आणि नागरिकांसह शेतकऱ्यांना सुद्धा आता तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।